अधिक महिन्यात लग्न का करण्यात येऊ नये? या महिन्याला धोंड्याचा महिना असे का म्हणतात? या महिन्यामध्ये जावयाला वाण नाही दिले तर काय होईल? आणि अधिक महिना हा कसा तयार होतो? त्यामागे कोणतं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. सध्या अधिक महिना चालू आहे आणि अधिक महिना म्हणजे काय, तो कसा तयार होतो? तर हिंदू कालगणनेनुसार दर 3 वर्षांनी येणारा जो महिना असतो त्याला अधिक महिना असे म्हणतात. तर हा महिना सौरवर्ष व चंद्रवर्ष यांच्यातील तफावत दूर करणारा एक अतिरिक्त महिना असतो. तर आता यामागे कोणतं वैज्ञानिक महत्त्व आहे, कोणतं म्हणजे सायन्स आहे, यामागे सायंटिफिक इम्पॉर्टन्स काय आहे ते बघूया. तर सौरवर्ष आणि चंद्रवर्ष हे 2 वर्ष असतात. सौर म्हणजे सूर्यापासून चालू होणारं. तर सौरवर्ष हे 365 दिवसांचं असतं आणि चंद्रवर्ष हे 354 दिवसांचं असतं. या 2 वर्षांमध्ये 11 दिवसांचा फरक असतो. आणि मग एका वर्षी 11 दिवस, दुसऱ्या वर्षी 11 दिवस आणि तिसऱ्या वर्षी 11 दिवस असे 33 दिवस, 33 म्हणजे ही संख्या जमा होते. आणि मग 32.5 या महिन्यानंतर जो एक अतिरिक्त महिना तयार होतो तो याला जोडण्यात येतो, त्याला म्हणतात अधिक महिना. त्यानंतर आता आपले बरेचसे जे सण आहेत ते आपले म्हणजे सौर आणि चंद्र आणि सूर्यासोबतच जोडलेले असतात. आपल्यावर जरी इंग्रजी कॅलेंडरचा प्रभाव असला तरी आपण पंचांगानुसार आपले सर्व शुभ कार्य जे करायचे असतात ते आपण पंचांगानुसारच करतो. तर आपले हिंदू सण आणि हे ऋतुचक्र हे सोबत राहावेत, एकाच काळात यावेत, यामध्ये कोणतीही तफावत येऊ नये म्हणून हा अतिरिक्त महिना त्याला जोडण्यात आलेला आहे. तर हे झालं यामागील वैज्ञानिक महत्त्व. आता आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते बघूया. तर याला पुरुषोत्तम मास म्हणतात. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. या महिन्याचे अधिपती हे भगवान विष्णू आहेत. म्हणून या महिन्यामध्ये जप, तप, दान, धर्म, उपवास, व्रतवैकल्ये हे अनेक पटींनी म्हणजे आपल्याला अधिक फळ देत असतात. आणि म्हणून याला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. आता दुसरं हे आहे की हा जो महिना आहे हा आपल्याला अगदी मनाभावातून म्हणजे सांसारिक सुखाकडे न पाहता देवाची भक्ती जास्त करणे, जसं की तुम्ही जास्त ध्यान, मनन, आत्मचिंतन, साधना, आत्मशुद्धी यामध्ये जास्त प्रमाणात साधली जाते. आणि तिसरं आध्यात्मिक महत्त्व हे आहे की 33 ही संख्या. आता 33 जो म्हणतो आपण की 33 ही जी संख्या आहे ही आपल्या 33 कोटी देवतांसोबत जोडलेली आहे. म्हणून या महिन्यामध्ये 33 दिवे लावायचे, 33 लोकांना तुम्ही दान द्या किंवा 33 प्रकारचं दान तुम्ही देऊ शकता. आणि दान देत असताना त्यामध्ये जाळीदार पदार्थांना खूप महत्त्व आहे. जसं की अनारसे, बत्ताशे किंवा म्हैसूर पाक तुम्ही दानामध्ये देऊ शकता. आणि वाण देण्याची सुद्धा या महिन्यामध्ये प्रथा आहे. तर तसंच तुम्ही 33 लोकांना भोजन देऊ शकता. तर 33 ही जी संख्या आहे ही आपली 33 कोटी देवतांसोबत जोडलेली आहे. 33 दिवे लावणे, 33 या संख्येला या पुरुषोत्तम मासामध्ये अधिक महत्त्व आहे. आता ह्या अधिक महिन्याला धोंड्याचा महिना असं का म्हणतात? तर ग्रामीण भागामध्ये याला धोंड्याचा महिना म्हणतात. आणि धोंडा म्हणजे काय, तर दगड. आणि दगडाचं वैशिष्ट्य काय आहे की तो टणक असतो आणि मजबूत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये लेक व जावई यांची जोडी ही लक्ष्मीनारायणाची जोडी मानण्यात येते.
म्हणून या महिन्यामध्ये लेकीला तिच्या म्हणजे पोशाख द्यायचा आणि जावयाला वाण द्यायचं, आणि वाण हे आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही देऊ शकता. तर हे वाण देऊन आपण आपल्या नात्यातील जो गोडवा आहे, आपल्या नात्यातील ओलावा आहे, तो आपण अधिक सुदृढ करू शकतो. आपण आपले नातेसंबंध जोपासू शकतो. आणि अशी ही प्रथा आहे की लेक व जावई यांना जर या पुरुषोत्तम मासामध्ये दान केलं तर त्यांचे जे संबंध आहेत ते अगदी दगडासारखे टणक व मजबूत होतील. म्हणून याला धोंड्याचा महिना असं सुद्धा म्हणतात. आता हा जो महिना आहे यामध्ये म्हणजे जर आपण तुम्ही कुणाला वाण नाही दिलं तर मग काही होईल का, अशी तुमच्या मनात शंका आली असेल. पण असं काहीही होत नाही. असं कुठल्याही शास्त्रामध्ये याचा उल्लेख नाही की तुम्ही या प्रकारचंच दान किंवा वाण द्यायला पाहिजे. तर लेक आणि जावई म्हणजे काय असतं की लेक आपली लाडकीच असते, त्यामुळे जावईसुद्धा लाडकेच असतात, आणि म्हणून तसंही आपण त्यांना घरी बोलवतच असतो. तर तुम्ही त्यांना तुमच्या ऐपतीप्रमाणे त्यांना वाण द्या. तुम्ही त्यांना सोन्याचं देऊ शकता, चांदीचं, तांब्याचं, पितळीचं किंवा स्टीलच्या ताटामध्ये सुद्धा तुम्ही त्यांना अनारसे, बत्ताशे किंवा काय तुम्हाला म्हैसूर पाक द्यायचा असेल तर ते तुम्ही देऊ शकता. तुमच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे त्यांना पोशाख द्या, तुम्हाला काही वस्तू द्यायची असेल तर द्या. म्हणजे तुमची जी ऐपत आहे त्या ऐपतीप्रमाणे आपण वाण द्यायला पाहिजे. आणि आजकाल बघा काय झालेलं आहे की वाण देण्याचा हा एक इव्हेंटच झाल्यासारखा झालेला आहे. आणि मग त्यामुळे काय होत आहे की ज्यांची परिस्थिती नसेल अशा मुलींना मग सासरकडून टोमणे मारण्यात येतात किंवा त्यांच्या पतीकडून टोमणे मारण्यात येतात की मला अधिक महिन्यामध्ये काहीच नाही मिळालं. तर म्हणून आपल्याला जे करायचं आहे ते आपण असं करू शकतो, पण त्याचा दिखावा करण्याची काहीही गरज नसते. आणि वाण दिलंच पाहिजे असं कुठल्याही शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख नाही. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला भोजन द्यायचं आहे, आपण अन्नदान हे नेहमी करतच असतो, तर त्याप्रमाणे हे आपण करायला पाहिजे. आता आपण असं म्हटलेलं आहे की या महिन्यामध्ये लग्न करण्यात येऊ नये. त्याचं कारण हे आहे की याला मलमास असं म्हणतात. आणि मल म्हणजे मलिन, मलिन म्हणजे अशुद्ध, याला मलमास म्हणण्यात येतो. म्हणून हा जो महिना आहे हा सांसारिक सुखांऐवजी अध्यात्मासोबत जोडलेला आहे. या महिन्यामध्ये तुम्ही सांसारिक गोष्टीकडे लक्ष न देता अधिकाधिक जप, तप, ध्यान, दान, व्रत, वैकल्ये, पूजा अर्चा हे करण्यामध्ये जर तुम्ही तुमचा वेळ त्यामध्ये दिला, आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला या पुरुषोत्तम मासामध्ये त्याचं अनेक पटीने अधिक त्याचं पुण्य मिळतं. दुसरं हे आहे की या महिन्यामध्ये सूर्यदेव हे कोणत्याही राशीत प्रवेश करत नाही. म्हणून या महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य, लग्न, मुंज, गृहप्रवेश, नवीन कार्यालयाचं उद्घाटन किंवा कोणतंही शुभ कार्य करणे हे वर्ज मानण्यात येते. त्याचं कारण हे आहे कारण हा महिना सांसारिक सुखाऐवजी आत्मशुद्धी व साधना आणि देवाचं नामस्मरण यासाठी समर्पित केलेला आहे. तर हा असा अधिक महिना तयार होतो. यामागचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आपण जाणून घेतलेलंच आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय आहे की यामध्ये अधिक हिंदू कालगणनेनुसार संतुलन साधण्यात येतं, आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून ऋतुचक्र आणि ईश्वर भक्ती व आत्मशुद्धी ही तिथे साधली जाते. म्हणून या महिन्यामध्ये 33 या संख्येला अधिकाधिक महत्त्व आहे. 33 कोटी देवतांसोबत ती जोडलेली आहे. आणि आपल्याला जे वाण द्यायचं असेल किंवा तुम्हाला जे काही दान करायचं असेल ते तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे करा. तुमच्यावर काही अशी जबरदस्ती नाही आहे. आणि म्हणण्यात येते ना की ऋण काढून कोणतेही सण साजरे करू नये. म्हणून तुम्ही तुम्हाला जे झेपेल त्याप्रमाणे करा. तुमची मुलगी किंवा तुमचं जावई तुम्हाला काहीच म्हणत नाही किंवा कोणीही लोक तुम्हाला काहीही म्हणत नाही. पण एक लक्षात ठेवायचं की हा जो महिना आहे पुरुषोत्तम मास, अधिक मास, हा 3 वर्षानंतर येतो आणि हा आपल्याला अधिकच देणारा असतो. म्हणून
यामध्ये जर या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या पदरात पुण्य पाडून घ्यायचं असेल तर आपण जप, तप, ध्यान, व्रत, वैकल्ये, दानधर्म, ईश्वर भक्ती, कुठल्या याला भेटी देणे देवालयाला वगैरे, तर हे तुम्ही जर केलं तर काय होतं की तुम्हाला या महिन्यामध्ये अनेक पटींनी, अधिक पटींनी तुम्हाला त्याचं पुण्य तुमच्या पदरात पडतं. तर माझं पद्मजा स्पीक्स नावाचं यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर अध्यात्म आणि विज्ञान या विषयाशी निगडीत दिनविशेष माहिती असते. ज्येष्ठांसाठी खास व्हिडिओ, महिलांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ आणि विद्यार्थ्यांसाठी स्पिरिच्युअल व्हिडिओ असतात. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.